असं काही नाही आहे की आज कोणता स्पेशल दिवस किंवा स्पेशल वार आहे, मग कोणताही स्पेशल पदार्थ करावा. त्यासाठी कोणताही स्पेशल दिवस नसल्यामुळे आज मला साबुदाणा वडे खायचे होते. मग मी आज साबुदाणा वडे बनवणार आहे. त्यासाठी 2 वाटी साबुदाणा घेतला, 1 वाटा शिजवून किसलेला बटाटा घेतला, 1 मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भरड कुटलेला आहे. असं आपल्या चवीनुसार हिरवी मिरची आणि मीठ घेतलं आणि त्याचा चांगला छान असा गोळा करून घेतला आहे. त्याचा मस्तपैकी असा डो बनवून घ्यायचा आहे. असं एकजीव झाला की समजायचं आपले वडे छान तयार होणार आहे त्याचे. आता आपलं पीठ तयार झाले. हाताला तेल लावून घेतलं. वड्याच्या आकाराचा गोळा तयार करायचा आपल्याला गोल अगोदर आणि असा हातावरती थापून घ्यायचा. आता थापताना तुम्ही बघू शकता हे आपला वडा कुठेही चिरलेला नाही, म्हणजे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. 2 वाटी साबुदाण्याला 1 वाटी बटाटा आणि 1 वाटी शेंगदाण्याचा घेणं हे प्रमाण परफेक्ट आहे. आता सगळे वडे तयार झाले. तेल गरम झाले, त्यामध्ये आता मी वडे सोडून घेते. तेल एकदम मीडियम गॅसवरती ठेवायचे आपल्याला, जास्त कडकडीत गरम करायचं नाही. जास्त कडकडीत गरम केले तर वरून लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. त्याच्यामुळं गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची. तेल जास्त गरम नको आणि गॅस एकदम मोठा नको किंवा कमी नको. अशा पद्धतीने आपण वडे छानपैकी तळून घ्यायचे. बघा किती छान वडे दिसत आहेत, खायला पण छान लागतात, आतून तळले जातात हे वडे. आता मी राहिलेले सगळे वडे तळून घेते. एकदम वरती येतात हे वडे, त्याला सारखं हलवायची सुद्धा गरज पडत नाही. एकदम मस्त हे क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत वड्या लागतात हे. बघा दुसरा घाणा पण आपला तळून झालेला आहे. हे वरून जरी पांढरं दिसत असलं तर आतपर्यंत ते पूर्ण तळलं गेले, त्यामुळे एकदम खुसखुशीत लागणार आहेत ते. आणि आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि मिठाचं प्रमाण टाकायचं. यामध्ये कुठलाही पदार्थ ॲड करायची आवश्यकता नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की साबुदाणा भिजवताना जास्त मऊ भिजवायचा नाही, थोडासा असा निब्बर राहिला पाहिजे. आणि शेंगदाणे कुटताना भरड कुटायचे. बटाटा असा हाताने न चुरता किसणीने किसून घेतला की आपले वडे एकदम छान आणि परफेक्ट होतात. हे वडे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटी बरोबर पण खाऊ शकता. अशा पद्धतीने आपले सगळे वडे तयार आहेत. थँक्यू.